त्या मृत इंजिनियरची आई आणि बहीण टाव फोडतीये, त्याला तुम्ही न्याय कधी देणार? सेम प्रकरण घडलं 2 वर्षापूर्वी. अमोल करांडे झऱ्याचा, त्याची जमीन कुणी हडपली. त्याची जमीन घेतल्यावर त्या अमोल करांडेची त्याचा देखील मृत्यू टोपे साहेब सेम पद्धतीने झाला. तो देखील मृतदेह कुठे सापडला? तो देखील पाण्यामध्ये, त्याच्या बाजूला त्याचा शव सापडला. आणि त्यांनी जमीन कुणाला विकली? तर ह्या टोपीचंदला, ह्या खरजुल्या कुत्र्याला विकली. त्याचा चौकशी करणार का नाही तुम्ही? आता उद्या त्या पडळकरवाडीतली आमची पडळकर आजी 85 वर्षाची, तिची जमीन कुणी नावावर करून घेतली. आता उद्या अवधूत वडार आणि अमोल करंडे सारखं त्या पडळकर आजीचं जर झालं तर नवल वाटू देऊ नका. अरे आमच्या बीडला आणि परळीला कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या सांगली जिल्ह्यात ह्या खरजुल्या कुत्र्यामुळे व्हायला लागलंय. आणि हा काय म्हणतो? भिकारचोट जयंत पाटील साहेबाला. अरे लका, तू भिकारचोट तू आहेस. हा सारखा सांगतो 2007 पासून मी सफारीत फिरतो. अरे 2006 ला तू एमएटी वर फिरत होता. 2007 ला झऱ्याचं जल स्वराज्याचं काम मिळालं, त्याचं 9 लाख रुपयाचं बोगस बिल काढलं आणि पुण्याला भांडारीच्या शोरूम मध्ये जाऊन ती सफारी गाडी घेतली, त्याची पासिंग केली नाही, बाकीचं पैसे पण तू भरले नाही. आणि सारखा म्हणतो जयंत पाटील साहेब माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. काही व्हिडिओ मध्ये म्हणतो अरे बाबा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. अरे बाबा, फिर्याद द्यायला तुझ्या विरोधात जयंत पाटील साहेब, स्वर्गीय आराराबा हे गेले नव्हते. तुझ्या विरोधात मंगळसूत्र चोरीची केस कुणी केली? थोरातनं केली. वळवणचे थोरात हे धनगर समाजाचे आहेत. त्यांनी जाऊन तू मंगळसूत्र चोरलं म्हणून तक्रार दिली. जयंत पाटील साहेब गेले नव्हते, आराराबा गेले नव्हते. त्याच्यानंतर झऱ्याला जी केस झाली मारहाणीची तुझ्यावर, ती मेटकरी नावाच्या व्यक्तीने केली. ते फिर्यादी मेटकरी हे धनगर समाजाचे आहेत, ते दुसऱ्या कोणत्या समाजाचे नाहीत. जल स्वराज्याचे जर तू काम बोगस केलं, त्याची जी तक्रार कुरुंदवाडीच्या नारायण चौरेंनी केली, ते नारायण चौरे आता तुझ्या सोबत आहेत, ते देखील धनगर समाजाचे आहेत, ते इतर समाजाचे नाहीत. तू काय धनगर समाजाचं नाव घेऊन सारखं हे करतो? तू लोक मारणार, तू जमिनी खाणार, आणि तुझ्यावर वय आली की तू समाज पुढे करणार, लोकांना शिव्या देणार. अरे तुझ्यापेक्षा चांगल्या शिव्या आम्हाला देता येतात टोपीच्या. तुला काय वाटतं, तुलाच लय शिव्या देता येतात का? आणि